नमस्कार माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींनो. तर आज आपण गॅस अजिबात न पेटवता 1 कप पोह्यापासून मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, पण अगदी परफेक्ट येण्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच अशी 3-4 पटीने फुलणारी पांढरी शुभ्र तुमची ही कुरडई अगदी झटपट ही तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, कुरडई बनवण्यासाठी आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर का कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो आपण ते पोहे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकतात, पण त्या पोह्यासाठी थोडी मेहनत आपल्याला जास्त करावी लागणार आहे. ती कशी तर आपण पुढे पाहूया. तर घेतलेले पोहे आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आहे, चाळणीने चाळून घ्यायचे. त्यानंतरच हे जे पोहे आहे ते आपल्याला धुवून घ्यायचे आहे. तर पोह्यामध्ये पाणी घालते. पोहे आपल्याला अशा प्रकारे हे दाबून घ्यायचे आहे, पूर्ण पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक चाळण घ्यायची आहे अशा प्रकारची, आणि हे पाण्यात भिजत घातलेले पोहे अशा प्रकारे चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहे. त्यावरतून पुन्हा एखाद तांब्या आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे पोहे छान असे धुतले जातील. पाहू शकतात पोह्यांचं पाणी कसं काळपट हे निघते ना, त्यासाठी पोहे आपल्याला हे छान धुवून घ्यायचे आहे. जर का पातळ पोहा घेतला असेल तुम्ही तर फक्त आपल्याला एवढीच प्रोसेस करायची आहे. मी पातळ पोहा घेतलेला होता म्हणून पोहे आता मस्त असे भिजलेले आहे. एकदम सॉफ्ट असा लद्दा झालेला आहे पोह्यांचा, तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे. आणि जर का या ठिकाणी तुम्ही कांदा पोह्यासाठी जे पोहे आपण वापरतो ते पोहे घेतले असतील तर मग भांड्यामध्ये हे पोहे चाळणीतले धुतलेले टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे. पोहे भिजतील इतपत पाणी घालायचं आहे आणि हे पोहे आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजून घ्यायचे आहे. जेवढा तुम्ही जाड पोहा घेतला असेल तेवढा वेळ हे भिजत घालायचे आहे. आणि पातळ पोहा असेल तर तो पटकन भिजतो, म्हणजे तो भिजल्यानंतर काढून घ्यायचा आहे. असे पोहे हे मऊ झाले का आपल्याला हे पाण्यातून पोहे काढून घ्यायचे आहे. भिजलेले पोहे हे तुम्ही जाड सुद्धा घेतले असतील तर अशा प्रकारे चाळणीमध्ये नंतर काढून घ्या. आणि या पोह्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी असते शिल्लकचं ते आपल्याला अशा प्रकारे दाबून काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही. पूर्ण पाणी हे जे आहे ना दाबून काढून टाकायचं आहे. एवढं हे पाणी निघालेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असे हे पोहे भिजलेले आहेत. तर आपल्याला अशा प्रकारचेच पोहे भिजलेले पाहिजे. मी पुन्हा तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. त्यानंतर पोहे छान भिजले का चाळणीवरती अशा प्रकारे आपण हात फिरवला किंवा एखादी प्याला घेतला किंवा ठेचणी घेतली अशी, तर त्याच्याने सुद्धा लगेचच ते चाळणीच्या खालून निघत असतात अशा प्रकारे रगडल्यामुळे. आणि जर का तुमचे पोहे घेतलेले हे कडक असतील, जाड असतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि मिक्सरला लावून फिरून घ्या. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर सुद्धा चाळणीमध्ये ते पोहे अशाच प्रकारे आपल्याला रगडून घ्यायचे आहे, म्हणजे एखादी जाड कणा राहणार नाही. जर का नाही अशा प्रकारे चाळणीमधून रगडले तर कुरडई बनवताना ती तुटू शकते आणि व्यवस्थित निघणार नाही. तर अशाच प्रकारे चाळणीतून पूर्ण पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात पातळ पोहा असल्यामुळे थोडंसं सुद्धा पोह्यांचा हा कणा शिल्लक नाही आहे. पूर्ण असा स्मूथ झालेला आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हे पोहे चाळणीमधून रगडले गेलेले आहे. एकदम स्मूथ असा हा पोह्यांचा लद्दा खाली तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे चाळणीला चिटकलेलं सगळं हे काढून घ्यायचं आहे. आता हे पोह्याचं मिश्रण कुरडईसाठी तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. तुम्ही पाहू शकतात यामध्ये एकही कणा नाही. तर ही जी कुरडई आहे आपल्याला पांढरी करायची आहे. जर का तुम्हाला कलरच्या करत असाल तर याचे भाग करायचे आहे. यामध्ये तुम्ही कलरही घालू शकतात. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि कुरडई छान फुलावी त्यासाठी यामध्ये चिमूटभर सोडा घालते. सोडा आपल्याला जास्तही घालायचं नाही, नाहीतर कुरडई तळल्यानंतर लाल होईल. सोडा घालू शकतात किंवा यामध्ये पापड खार सुद्धा घालू शकतात. पापड खार असेल तर पाव चमचा घाला. त्यानंतर आपल्याला
कुरडई बनवायची आहे तर अशा प्रकारे साचा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक जशी कुरडई बनवायची असेल त्या प्रकारची चकती लावायची आहे. साच्याला आपल्याला तेलही लावायची गरज नाही. शक्यतो वाळवणीच्या पदार्थासाठी तेलाचा कमीच वापर करा. तर आता यामध्ये आपण मीठ आणि थोडासा सोडा घालून घेतलेला आहे. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला इतर काही भाज्या किंवा जसं मिरची पावडर वगैरे घालायची नाही, नाहीतर ती साच्यामध्ये अडकू शकते. तर फक्त अशी प्लेनच फक्त मीठ आणि सोडा एवढंच घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे मीठ व्यवस्थित छान मिक्स होईल. आता हे पोह्यांचं मिश्रण मस्त असं फेटून झालेलं आहे. तर कुरडई बनवण्यासाठी तयार आहे. तर असं थोडं मिश्रण घ्यायचं आणि कुरडईच्या साच्यामध्ये हे भरायचं आहे. साचा हा पूर्ण भरायचा नाही, तर थोडासा खाली राहू द्यायचा आहे. त्यानंतर ही जी कुरडई आहे आपल्याला बनवायची आहे, तर मी आता तुम्हाला प्लेटमध्येच बनवून दाखवते. जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर प्लास्टिक पेपरवरती बनवून घ्या उन्हामध्ये, किंवा कमी प्रमाणामध्ये असतील तर अशा प्लेटमध्ये बनवून उन्हात जरी ही प्लेट ठेवली तरी सुद्धा ह्या कुरडया छान अशा वाढल्या जातात. तुम्ही पाहू शकतात किती छान अशी पांढरी शुभ्र ही कुरडई दिसत आहे ना. मस्त अगदी बराबर ह्या कुरडया तयार होत असतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती सोपी ही पद्धत आहे कुरडया बनवण्याची. आणि गॅसही आपल्याला पेटवायचा नाही. यामध्ये गाठी वगैरे होण्याचा काही आपल्याला टेन्शन नाही, किंवा काही यामध्ये न येण्यासारखं काही नाही. अतिशय सोपी ही पद्धत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण कुरडया मी ह्या करून घेते. तर मी ह्या कुरडया प्लास्टिक पेपरवरती उन्हामध्ये बनवून घेते. तर तुम्हाला मी इथेच या दाखवलेल्या आहे. त्यानंतर कुरडया ह्या आपल्याला पूर्णपणे छान अशा वाळू द्यायच्या आहे. तर सर्व कुरडया ह्या मी उन्हामध्ये प्लास्टिक पेपरवरती बनवून घेतलेल्या होत्या. तर साधारण एवढ्यामध्ये 16 ते 17 ह्या कुरडया तयार झालेल्या आहे. आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तांदूळाच्या कुरडयासारख्याच ह्या कुरडया दिसत आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला ही कुरडई तळून दाखवते. कितपत फुलते तेही पाहूया. तेलामध्ये कुरडई घालताच तुम्ही पाहू शकतात मस्त अशी कुरडई फुलत आहे. आणि तळून सुद्धा एकदम पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार होत असते. तर अशा प्रकारे पहिली कुरडई ही मी तळून दाखवलेली आहे तुम्हाला. तर आणखीनही मी तुम्हाला काही कुरडया तळून दाखवते. तुम्ही पाहू शकतात मस्त ह्याच्या पूर्ण कड्या आहेत कुरडईच्या, त्या पूर्ण अशा छान फुलत आहेत ना. कुरडई बनवायची पद्धत अगदी सोपी मैत्रिणींनो. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलवरील तुम्हाला हा कुरडई बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर आता काही कुरडया मी तळून घेतलेल्या आहे. तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकतात. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत एकदम पांढरी शुभ्र झटपट ही कुरडई तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही करून पहा.